नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत भागाकार. तर भागाकार करणे म्हणजे दिलेल्या संख्येचे जो भाजक आहे त्या भाजका एवढे भाग करणे. आता पहिलं या ठिकाणी उदाहरण आहे 69 भागिले 3. भाज्य आहे 69 आणि भाजक आहे 3. म्हणजे आपल्याला 69 या संख्येचे 3 समान भाग करायचे आहे. तर आपण सुरुवात करूया भागाकाराला. तर जो भाजक आहे त्या भाजकाचा पाढा आपला या ठिकाणी 3चा पाढा आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला भागाकार सोप्या पद्धतीने कसा करता येईल यासाठी आपण पाढा या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. तर आपण सुरुवात करूयात. 3ने सुरुवातीला आपल्याला ह्या 6ला भाग द्यायचा आहे, म्हणजे 3ने 6ला भागायचा आहे. त्यासाठी हा जो 6 हा अंक आहे तो 3च्या टेबलमध्ये कुठे दिसतो आहे का तो बघायचा आहे. तर आपल्याला आपण जर या ठिकाणी बघितलं तर 3 1 3 आणि 3 2 6. दुसऱ्या घरामध्ये हे पहिलं घर आणि हे दुसरं घर, 3च्या पाड्यातल्या दुसऱ्या घरामध्ये आपल्याला 6 म्हणजे 6 हा भेटलेला आहे. म्हणजेच आपला भाग जाईल 3 2 6. कितव्या घरामध्ये होता तो? दुसऱ्या घरामध्ये. कोण भेटलं दुसऱ्या घरात? 6. आणि यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. 6 मधून 6 वजा करायची, उरले 0. आणि यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे 9ला भाग द्यायचा आहे. त्यासाठी हा 9 अंक आपल्याला इथे खाली घ्यायचा आहे. मग तो आपण एक बाण काढला आणि 9 इथे खाली घेतलेला आहे. आता पुन्हा 3चा पाढा म्हणायचा किंवा या ठिकाणी बघायचा आणि हा जो 9 आहे तो इथं आहे का? असेल तर कोणत्या घरात आहे ते घर आपल्याला शोधायचं आहे. तर इथं आपण बघूयात 3 1 3 3 2 6 3 3 9. म्हणजे आपल्याला जर आपण बघितलं तर 1 2 आणि 3 3 3 9 तिसऱ्या घरामध्ये आपल्याला कोण भेटलेलं आहे? 9 भेटलेले आहेत. आणि ते आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. 3 3 9. आता 9मधून 9 वजा करायचे, 9मधून 9 गेले, उरले 0. आणि इकडे जे बघा आता 69 दोन्ही अंकांना आपण भाग दिलेला आहे. भागाकार आपला संपलेला आहे. 3ने 69ला भाग दिल्यानंतर आपलं उत्तर आलं 23. म्हणजे भागाकार आला 23. आणि ही जी खाली उरलेली असते ती आहे बाकी उरली 0. अशा प्रकारे आपण हा भाग दिलेला आहे. आता पुन्हा आपण हा भागाकार करणार आहोत 72 भागिले 3. भाज्य आहे 72 आणि भाजक आहे 3. म्हणजे 3चा टेबल या ठिकाणी आपण लिहिलेलाच आहे. आता पुन्हा याच प्रकारे आपल्याला गणित करायचं आहे. बघा आता 3ने सुरुवातीला आपल्याला या 7ला म्हणजे 7ला भाग द्यायचा आहे. मग आता ह्या घरामध्ये टेबलमध्ये बघा 7 कुठे दिसतो आहे का? तर बघा इथं 3 3 2 6 आणि 3 3 9 आहे. आता 7च्या पुढे तर आपल्याला जाता येणार नाही. 7 जर 3च्या पाड्यामध्ये आपल्याला दिसली नाहीत तर 7च्या अगोदरचा जो अंक असेल किंवा 7च्या आधी जी संख्या येणारी असेल ती पाड्यात असेल तर ती आपल्याला घ्यावी लागेल. मग आता इथे आपण बघूया 3 1 3 3 2 6. म्हणजे 7च्या आधी जे 6 येतात ते इथे आहेत. मग ती आपण घेऊयात. 3 2 6. 3 2 6 दुसऱ्या घरातली संख्या आपण घेतलेली आहे, कारण ती 7पेक्षा छोटी आहे म्हणूनच घेतलेली आहे. आता 7मधून 6 गेले म्हणजेच वजाबाकी केली, इथं उरतील 1, इथे उरतील 1. यानंतर आपण बघा आपल्याला हा पुढचा जो अंक आहे तो इथं खाली घ्यायचा असतो. आता 2 हा आपल्याला खाली घ्यावा लागेल. मग त्यासाठी आपल्याला इथं 2 खाली घ्यावे लागतील. आता इथं संख्या झाली बघा, हा 1 आणि हा 2 या दोन्ही मिळून संख्या तयार झाली आहे 12. किती झाली आहे? 12. मग आता आपल्याला 3चा पाढा ह्या 12 ही संख्या येऊपर्यंत म्हणायचं आहे. बघा आता 12 दिसतात का ह्या घरामध्ये 3च्या पाड्यात? तर आपण मोजूयात. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12. चौथ्या घरामध्ये 12 आपल्याला मिळालेले आहेत. मग घर कोणते येईल? चौथं. 3 4 12. आणि ते आपल्याला काय करायचे आहे? वजा करायचे आहेत वरच्या संख्येतून. जे 12मधून 12 गेले, उरले 0. अशा प्रकारे आपला भागाकार आलेला आहे 24 आणि बाकी उरलेली आहे 0.